तू ये समझता तेरे बस का, होश में आ जा, अरे होश में आ जा। कोकड़ो कोको तू ये समझता तेरे बस का, होश में आ जा, अरे होश में आ जा। तुम्ही जर प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केलेलं आहे। त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली रेशोचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल करून क्रॉपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.6चा इथे बॉक्स सिलेक्ट करून इथून परफेक्ट फोटो इथून सिलेक्ट करायचा हा बॉक्स फोटोच्या मध्ये आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा फोटो 2 बटन इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा ठीक आहे। तिथे आपण हाच फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया। त्याच्यानंतर खाली इथं मग ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीटमा व्हिडिओ आहे इथून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल करून येतो मग एक्स्ट्रॅक्ट कडूचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत ते तिथून बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत। तर सिम्पली इथे आपली बीट चेंज होते। इथून काय करायचं ह्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे आणि फोटो स्प्लिट केल्यानंतर बीटमाऊस व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्याला आहे ना जिथून आपण फोटो स्प्लिट केलेत तिथून बीटमाऊससुद्धा इथून स्प्लिट करायचं ठीक आहे। अशा प्रकारे प्रत्येक बीटला करायचं आहे। तर इथून बीटमा अशा प्रकारे ना केल्यानंतर स्प्लिट आता आपल्या यामध्ये काय करायचं आहे PNG ॲड करायचं ठीक आहे। तर पहिली ही जी लेअर आपल्या बीट मोडची त्यावरती क्लिक करायचं। रिप्लेचं ऑप्शन खाली मिळून जाईल। थोडं स्क्रोल केल्यानंतर त्यावरती क्लिक करून आपलं PNG ॲड करायचं ठीक आहे। इथं आपलं PNG ॲड होऊन जाईल। PNG ॲड झाल्यानंतर आपले सिम्पली ॲनिमेशन ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथून आपण सिलेक्ट करून घेऊया। इनमध्ये हा इफेक्ट आहे तो म्हणजे इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता सिम्पली आपले ह्या दुसरं भाग आहे त्याला सुद्धा इथून PNG ॲड करायचा आहे आणि ॲनिमेशनमधला इनमधला फेड इनचा इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे इथून तुम्हाला PNG आणि फोटो इथून ॲड करून घ्यायच्यात। तर मी काय करतो PNG आणि इथून फोटो ॲड करून घेतो तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल की PNG आणि फोटो आपण इथे ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये इफेक्ट मिळून जाईल। सिम्पली हा शटरचा इथून सिलेक्ट करायचा वरती तुम्हाला इफेक्टची सर्व नावं मिळून जातील। तिथून इफेक्टचं नाव बघायचं यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली आपलं कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डी हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली ना कॉम्बोमधला प्लांट नंबर 1चे ते सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला बाउन्स रुश हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे। इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू दे तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायची। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असे हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा हा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो इथून मिळून जाईल स्पार्टचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल मध्यभागी ठेवायची दुसऱ्या फोटोच्या। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे याचे जो आपण स्प्लिट केला आहे तिथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे ते ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे किंवा आहे ना इथे तुम्हाला 2 इफेक्ट त्यामधलेच आहे 3 स्क्रीन इथून जो पण तुमच्या फोटोला इथून शूट होईल तो इथून सिलेक्ट करू शकता ठीक आहे। अशा प्रकारे तर इथून आपण आहे ना हा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करूया आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 8 आणि 10 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची। ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना
12 सेकंद आहे तिथला पुढे त्याच्या आहे ना शेवटला यायचं अशा प्रकारे आणि पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट म्हणजे ऑप्टिकल स्कॅनचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.